यमुना पर्यटन अथवा हिंदुस्थानातील विधवांच्या स्थितीचे निरूपण. लेखक बाबा पद्मनजी. भाग 10. आणि उदयाप्रत येणाऱ्या सूर्यास नवऱ्याची जी उपमा दिली आहे तिचे सौंदर्य दिसते. त्यात म्हटले आहे की तो वरासारखा आपल्या खोलीतून निघतो. विनायक, आता तिकडून आपली दृष्टी फिरवून या जवळच्या रानातील पक्ष्यांचे सुस्वर गायनाकडेच कान दे. यांची पिले कशी किलबिल करीतात ते ऐक. ते पहा, एक पाखरू नुकतेच बाहेर पडले आहे आणि पुढे कोणीकडेच चारा आणावयास जावे याचा जसा काय जणू विचार करीत आहे. यमुना, पक्षी काही विचार करीत असतील बरे? विनायक, नाही, त्यास ईश्वराने जो जन्मतः अंगस्वभाव दिला आहे त्याप्रमाणे ती सर्वदा वागतात. आपल्यासारखा त्यास बऱ्या वाईटाचा विचार करावा लागत नाही. त्यास त्याच्या स्थितीचे कधी दुःख वाटत नाही किंवा कंटाळा येत नाही. ती सर्वदा सुखी व आनंदी दिसतात. यमुना, मनुष्य जर आपापल्या स्थितीत तृप्त राहिलीत व या पाखरांच्या गुणांचा कित्ता घेतील तर किती बरे होईल. हेवा, द्वेष, दुसऱ्याच्या वस्तूचा अभिलाष करण्याची इच्छा त्यास उत्पन्न होणार नाही. पक्षी जसे आपल्या उत्पन्नकर्त्याच्या देणगीवर तृप्त राहतात तसे आपण का राहू नये? रात्रंदिवस संसाराची काळजी बाळगणे व ज्या वस्तूची आपणास गरज नाही अथवा जी आपणास असाध्य आहे ती प्राप्त करून घेण्यासाठी मोठा खटाटोप करणे व हे जग जसे काय आपले वतनच आहे असे समजून इथे राहणे यात केवढे मूर्खपण आहे. ईश्वर आपणास लहानशा पक्षावरूनही काही बोध शिकवतो. विनायक, तुझ्या बोलण्यावरून मला त्या महान ईश्वरी उपदेशकाच्या वाक्याची आठवण पडते. ते असे की आपण काय खावे आणि काय प्यावे अशी आपल्या जीवाविषयी आणि आपण काय पांघरावे अशी आपल्या शरीराविषयी काळजी करू नका. आकाशातील पाखरांकडे पहा. ती पेरीत नाहीत, कापीत नाहीत आणि कोठारांमध्ये साठवीत नाहीत, तरी तुमचा आकाशातील बाप त्यास खायास देतो. तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही? यमुना, होय, मीही याच वाक्यास अनुलोक्षून बोलले. मनुष्याने आपणासाठी काहीच उद्योग करू नये असा ह्या वाक्याचा अर्थ कोणी अविचारी व आळशी माणसे काढतात. पण तसे नव्हे. आपण आपल्या संसाराविषयी विचार व उद्योग करावा, पण देवावरील भरवसा टाकून देऊन काळजी वाहून सर्व मन त्यातच निमग्न करू नये. देवाची सेवा व मनुष्यांचे कल्याण करण्याची जी महत्त्वाची कामे आहेत ती करण्यास मन स्वस्थ व निर्भय ठेवले पाहिजे. विनायक, देवाची सर्व कृत्ये सुंदर व चांगली आहेत. त्यापासून आपणास किती बोध प्राप्त होतो. मनुष्य देखील त्याने किती चांगला केला आहे. तो प्रारंभी ज्ञानी, पवित्र व न्यायी होता, परंतु त्याने बहुत कल्पना काढिल्या व आपणास दुःखात पाडून घेतले आहे. यमुना, मला वारंवार त्या बिचारी बायकोची आठवण पडते. पहिल्याने ती या लहान पाखरांसारखी निर्दोषी व अगदी भोळसर होती व जर ती चांगल्या मार्गास लागली तर किती सुखी असती. आहा गरीब बापडी, आईबाप, भाऊबंद यांपासून दुरावली. सासू सासऱ्यांच्या घरी नवऱ्यापाशी सुखाने राहिली असती तर तेथेही तिचे दुर्दैव ओढवले आणि दुष्ट पारध्यांच्या पाशात पडून आता नाशाच्या मार्गास लागली. परंतु देवाने आता तिला आपल्या स्वाधीन केले आहे, तर आपल्या हातून तिचे कल्याण व्हावे अशी आपली त्यापाशी प्रार्थना असावी. अशा प्रकारे मनोरंजक व सुबोधक विषयावर भाषण चालले होते. इतक्यात त्यांचा गाडीवाला मोठ्याने हाक मारून म्हणाला, बाई, चला की, 2 पार होत आला, पल्ला दूर आहे, उन्हाचे जनावरे थकत्याल, वाढोड झाला. असे म्हणून त्याने बैलांच्या मनावर जुकड चढविले आणि आपल्या धन्यास गाडीत बसवून झा झा म्हणत गाडी हाकू लागला. तो सुमारे 1.25 प्रहर दिवसास एका गावात येऊन ठेपला. तेथे भोजन करून 2 प्रहरचे ऊन टाळून रात्री वस्तीस पुढल्या गावी जावे म्हणून विनायकरावाचे खटले तेथल्या कुळकर्ण्याच्या घरी उतरले. गडी माणसांनी बाजारातून लाकूड फाटी आणून स्वयंपाकाची तयारी चालवली होती. तो तेथे रामकृष्णाय नमः, भिक्षा घाला हो बाई, गरीब ब्राह्मणी आहे,
2 प्रहर झाले, पोटात अजून अन्न नाही. अरे रामा, असे म्हणत एक विधवा हातात तांब्या घेऊन दाराशी उभी आहे. असे यमुनाबाईने आपल्या बिऱ्हाडाच्या आडोशाच्या पडद्यातून पाहिले. तेवढ्यात त्या भटिनीची नजर विनायकरावाच्या गड्याने विकत आणलेल्या लाकडांच्या मुडीवर गेली आणि ती त्यास म्हणते, दादा, एक लाकडाचा तुकडा देशील तर तुला मोठे पुण्य घडेल. मी गरीब आहे. पसाभर तांदूळ मिळाले आहेत. त्यांचा भात करून खाईन आणि तुला आशीर्वाद देईन. गोब्रह्मणास दिलेले व्यर्थ जात नाही बरे. काशी रामेश्वर तुला पुष्कळ देईल. रावजी, विनायकरावाचा गडी तिथे भाकरीचे पीठ मळीत बसला होता. त्याने हे ऐकून आपल्या एका हाताने एक काटूक तिच्याकडेच फेकले. ते पाहून भटीनबाई म्हणती, दादा, यास खरकटे लागले, ती मी कसे घेऊ? आमचा ब्राह्मण धर्म. हे लाकूड सोवळ्या स्वयंपाकाच्या ठिकाणी जाणार. मला आपल्या हाताने घेऊ देशील तर मी एक लाकूड घेते. असे बोलून ती बिचारी गरीब बायको लाकूड घेण्यास मोळीपाशी जात आहे. इतक्यात तेथे थोड्या अंतरावर विनायकरावाचा गाडीवाला बैलांचा दाणा निवडीत होता. तो मोठ्याने ओरडून म्हणू लागला, चल हो तिकडे वंगड. अशिल्या बाबणांच्या बोडक्या आवा मुलूकभर कुत्र्यावाणी पसरल्या आहेत. यांसनी काय बी देऊ नये. नका हो रावबा, नका तिला देऊ. तेव्हा रावजी गडी म्हणतो, जाऊन द्या. गरीबास एक काटकी दिल्याने आपले काय उणे होणार आहे? गाडीवाला, तसे नवं हो, गरीबास द्यावं, पण असल्यांसनी देऊ नये. ह्या गावात भीक मागून खात्यात आणि सोनार शिंप्यापाशी जाऊन पोट वाढवित्यात आणि आपल्या मोरं भारी सवळे करत्यात. अक्षी सांगणंच नको. माझी बायको एकदा नदीवर धुया गेली होती. ती तर पल्याड दूर असलीच एक आवा अंग धुत होती. तिच्यावर कुठं शिंतोडा बी उडाला नाही. पण उगाच खटाडी काढून माझ्या बायको शिव्या देऊ लागली आणि पुढे 15 दिवसांनी त्याच आवाची बहीण कुठून मुलकावरून पोट करून आली. तेव्हा सरकारात कळल्यावरून ती पोर मारील म्हणून तिला आता आमच्या चावडीत बसवून ठेवली आहे. असे लया वंगाड बोडक्या. हे ऐकून ती भटीनबाई त्याला म्हणाली, गाडीवाल्या दादा, तसली मी नाही बरे. कोणी दुष्ट रांडात तसे करीतात म्हणून सर्वांसच तसे म्हटले असता कसे होईल? मी येथे कशाला भीक मागायला आले असते? माझ्या धीरांनी माझा घात करून मला दारोदार अन्न दशा करीत लाविले म्हणून आज तुमच्या इतक्या गोष्टी ऐकणे मला प्राप्त पडले. नाहीतर मी दुसऱ्याच अन्नवस्त्र देणारी नव्हती. प्रारब्ध, काय करावे? हे बोलणे होत असता यमुनाबाई आतल्या दारापाशी वेणीपणी करीत होती. तिने ते ऐकून आपल्या गड्यास धमकाविले. भटीनबाईच्या कानी यजमाननीचा शब्द पडताच ती तेथून निघून ओटीवर आली आणि यमुनाबाई केश विंचरीत आहे असे पाहून एक गाणे गाऊ लागली. ते असे, भक्ती ग वेणी माझे गुंफागे साजणी, चिंता चतुरा चौघी जणी, एका चित्ते घाला वेणी, सद्भाव फुले लावणी, चौघी ग बहिणी माझी, भक्ती ग वेणी माझी गुंफागे साजणी, निष्ठा गजदंताची फणी, प्रपंचमळ काढा विंचरुणी, मुक्त केश रुळती चरणी, भगवत जनी माझी, भक्ती ग वेणी माझी गुंफागे साजणी. यमुना, बाई, प्रपंचाचा मळ कसा विंचरून काढता येईल? भटीन, हे काय बाई पुसता? 84च्या फेऱ्यात पडलेला प्राणी सुटेल तेव्हा सुटेल, कर्मानुसार गती. यमुना, परंतु तुमच्या गाण्यात तर 4 जणीस हा मळ विंचरून काढण्यास सांगितले आहे. ह्या 4 जणी मुक्ती असतील असे वाटते. त्यांच्याने तर आजपर्यंत कोणाचा मळ काढवला नाही. त्यांच्या फण्या मोडल्या व वेणीचे केश तटातट तुटून मस्तकास तिडका मात्र लागल्या. भटीन, हे काय असेल ते असो. इतक्या खोल पाण्यात कोण शिरते? आमचे ताकापुरते रामायण 4 शब्द म्हटल्याशिवाय या दिवसात मुठभर दाणे कोण देतो? पोटासाठी सर्व काय केले पाहिजे. यमुना, असे नसावे. जे आपण पारमार्थिक गाणे गातो ते अनुभवी कसावे. आता मी एक गाणे तुम्हाला गाऊन दाखवते.
ते ऐका. माझा वल्लभ पहा हाच, किती हो ममताळू. होते भडकत राणोराण, ग्रासित होता मजत सैतान. प्रिये लगबग धावणी जाण, देऊनी प्राण सोडविले. आणिले पोटी धरुनी घरात, मूर्छित पाहुनी रडला कांत. धुऊनी जखमा त्या समयात, फिरवी हात मजवरती. शुद्धी आल्यावर मज, कांत स्नानही घाली स्वरुधिरात. घेऊनी आत्मिक वज्री हातात, आतोनात मळ काढी. तारण वस्त्र झाकुणी अंग, फेडुनी जन्माचा हो पांग. मजविन लागे कैसा थांग, म्हणतो सांग मम प्रिये. प्रिया ठाई ठेवीन भाव, मी ना घेईल दुसरे नाव. अक्षय जीवनी देईल ठाव, ख्रिस्तच राव मज लागे. भटींबाई. बाई, तुम्हाला बरेच पाठांतर आहे. यमुना. तुम्ही या पदातील अर्थ समजला काय? सद्गुरु वाचून ह्या आपल्या पापी मनाचा मळ काढणारा दुसरा कोणी नाही. त्या गुरुचे नाव येशू ख्रिस्त. भटींबाई. हात जोडून व नमस्कार करून. असेल कोणी महाराज साधू संत? आता मला जाऊ द्या, आणखी 2 घरे मागायची आहेत. यमुना. आज तुम्हाला घरोघर फिरावे लागणार नाही, एवढे येथे मिळेल. क्षणभर बसा आणि मला तुमची कथा ऐकू द्या. तुम्ही कुठल्या राहणार? भटींबाई. बाई, मी विजापूरची राहणारी. येथे पोटासाठी दारोदार फिरू लागले आहे. यमुना. तुमच्या घरी कोणी नाही काय? भटींबाई. माझे घर मोठे नांदते होते व अजूनही माझे दीर भावजया तेथे संसार करीतात. यमुना. मग तुम्ही का अशा फिरता? भटींबाई. बाई, माझी कथा सांगून काय फळ? माझा नवरा मरायास टेकला तेव्हा त्याने माझ्या नावावर घर व शेताचे 5 खंड्या भात इतके करून कागद लिहिला होता. तो त्यांच्या मरणानंतर माझ्या दीराने मजपासून हिसकावून घेतला. मग मी सरकारात फिर्यादीस केले. तेथे माझ्या वाटचे कोणी उभे राहीना. तिथले सर्व शिपाई, कारकून, वकील अगोदर माझ्यापाशी पैसे मागू लागले. मला कोणीच आत जाऊ देईना. मी त्यांच्या हातापाया पडले आणि म्हणू लागले की माझी दात लागू द्या, मग मी तुम्हास काहीतरी देईन. तशातही माझ्यापाशी 1.5 तोळ्याचे जोडवे होते. ते मोडून त्यातून 8-10 रुपये चिटणीस व कारकुनीस दिले, तरी माझे काम झाले नाही. दररोज कचेरीत एरझारा घालाव्या, मुंशीच्या घरी जाऊन बसावे, पण कोणी माझे मनावर घेईना. माझ्या दीरांनी पुष्कळ लाच देऊन तिथल्या कामदारांचे हात बांधून घेतले होते, म्हणून त्यांनी माझी अर्जी मध्येच दाबून टाकली. मग मला माझ्या दीरांनी घरातून हाकलून दिले. आता दारोदार भीक मागून पोट भरते. यमुना. तुम्ही दुसरा नवरा केला असता तर किती बरे होते, मग असे हाल होते ना. भटींबाई. असे कसे बोलता बाई? आपला ब्राह्मण धर्म. आम्ही काय कुडंब्या माळ्यासारखे आहोत? ती रांडेची शूद्र जात, त्यास काय धर्म आहे? ब्राह्मणांच्या जाती तसे कधी होणार नाही. यमुना. पण आता तसे करावे म्हणून कोणी कोणी विचार करीतात. भटींबाई. आता कलीचा गुणच तसा आहे. तशात हे इंग्रजी राज्य. ब्राह्मण जसे भ्रष्ट झाले तसेच बायकासही भ्रष्ट करायस पाहत असतील. बाई, आता धर्म बुडाला. गौ ब्राह्मणांचे प्रतिपाळ करणारे गेले. आता सर्वांस मुभाच आहे. पण ब्राह्मण जातीच्या बायकांनी असा बट्टा लावून घेऊ नये. पोट भरत नसले तर ही अशी भिक्षा मागावी. भिक्षेचे अन्न शुद्ध, यासारखे दुसरे पवित्र अन्न नाही. पोटापुरते मिळवून स्वस्त खाऊन बसावे, तीर्थयात्रा करावी, हे तरी पूर्वसंचिताचे देणे आहे. सर्वासच तीर्थयात्रा कोठे घडती? काशी विश्वेश्वराचे दर्शन घ्यावे, गयाप्रयाग करावा, करवीर क्षेत्रास जावे म्हणजे झाले. हा जन्म काय आहे, या निर्देहाचे सार्थक असे करावे की पुनर्जन्म मरणाच्या फेऱ्यात पडू नये. यमुनाबाई तर हे ब्रह्मज्ञान व हे वक्तृत्व ऐकून फार चकित झाली आणि तिच्याकडून आणखी काही विलक्षण मते ऐकून घ्यावी म्हणून ती तिला म्हणते,
पण बाई, ब्राह्मणांच्या विधवा पुनर्विवाह करीत नाहीत, त्यामुळे पुष्कळ व्यभिचार होतात. आताच ऐकलेत ना त्या गडीवाल्याने काय सांगितले ते. आणि दुसरे हे की शरीरात शक्ती असून भिक्षा मागितल्याने लोकांवर व्यर्थ ओझे पडते व तेणे करून दरिद्र व दुर्गुण वाढतात. यासाठी बायकास नवरा मेला असता दुसरे लग्न करण्याची मोकळीक असावी हे बरे. भटीनबाई, तुमची जात कोण बाई? तुम्ही ब्राह्मणासारखी दिसता आणि असे कसे बोलता? आता या कुंपिणीने, कंपनी सरकारने सती जाण्याचे बंद केले म्हणून असे व्यभिचार होऊ लागले. पूर्वी नवऱ्याबरोबर बायको सती जात असे तेव्हा शिंदळक्या बंद होत्या आणि सतीची कीर्ती मागे राहत होती. आता ह्या विधवा जिवंत राहून अपकीर्तीचा छेंडा लावितात, तेव्हा यातून कोणते अधिक बरे होते? शिक्षेचे म्हणाल तर तो आपला ब्राह्मणांचा धर्मच आहे. आता ब्राह्मणास लोक कमी देऊ लागले म्हणून धरत्री मातेने पीक कमी केले. आणखी बाई, ही कुंपिणी बायको पडली तेव्हा ती बायकास दुःख देत नाही म्हणून शिंदाड रांडास पुष्कळ मोकळीक मिळती. अगोदर पेशवाई तसे कर्म कोणी केले म्हणजे तापलेल्या तव्यावर उभे करीत, तसे आता कुठे आहे? आता खुशी म्हटली म्हणजे झाले. यमुना, भिक्षा मागणे ही नीच वृत्ती आहे, या धर्म नाही. भटीनबाई, हे काय? मी आपल्या पदरचे काही सांगत नाही. मोठ्याल्या साधूंनी भिक्षेची वृत्ती मान्य केली आहे. यमुना, भिक्षेविषयी साधूंची काय वाक्य आहेत? भटीनबाई, रामदास स्वामींच्या दासबोधातील ओव्या मी तुम्हास बोलून दाखवते. यमुना, तुम्हास लिहिता वाचता येते की काय? भटीनबाई, नाही, परंतु मी 5-6 महिने एके हरिदासाच्या घरी स्वयंपाकास राहिले होते. तेथे थोडे बहुत मला पाठांतर झाले. यमुना, बरे, म्हणा पाहू बरे. भिक्षेविषयी रामदास बाबा काय म्हणतात ते? भटीनबाई ओव्या गाते. ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे. भिक्षा ओंभवती या पक्षा रक्षिले पाहिजे. भिक्षा मागून जो जेविला तो निराहारी बोलिला. प्रतिग्रही वेगळा झाला भिक्षा मागता. संत जे जन तेथे कोराडन मागून करी भोजन. तेने केले अमृतपान प्रतिदिनी. श्लोक. भिक्षाहारी निराहारी भिक्षा नैव प्रतिग्रह. असंतो वा पिसंतो वा सोमपानम दिने दिने. ऐसा भिक्षेचा महिमा. भिक्षा मागे सर्वोत्तमा ईश्वराचा अगाध महिमा. तो भिक्षा मागे दत्त गोरक्षी आदी करुणी. सिद्ध भिक्षा मागती जणी निस्पृहता भिक्षेपासून प्रकट होय. वार लावून बैसला परी तो पराधीन झाला. तैसेच नित्यावळीला स्वतंत्रता कैची. 8 दिवसा धान्य निमिले तरी ते कंटाळवाणे झाले. प्राणी एकाएकी चवले नित्य नूतनापासून. नित्य नूतन हिंडावे उदंड देशाटने करावे. तरीच भिक्षा मागता बरवे श्लाघ्यवाणे. अखंड भिक्षेचा हव्यास तयास वाटेना परदेश. जिकडे तिकडे स्वदेश लोकत्रयी. भिक्षा मागता किरको नये. भिक्षा मागता लाजो नये. भिक्षा मागता भागो नये परिभ्रमणे. भिक्षा आणि चमत्कार चकाटतील लहान थोर. कीर्ती वर्णती निरंतर भगवंताची. भिक्षा म्हणजे कामधेनू सदा फळते नवे सामान्य. भिक्षेस करी जो अमान्य तो करंटा जोगी. भिक्षेने ओळखी होती भिक्षेने श्रम चुकती. सामान्य भिक्षा मान्य करीती सकळ प्राणी. भिक्षा म्हणजे निर्भय स्थिती. भिक्षेचे प्रगटे महंती. स्वतंत्रता ईश्वर प्राप्ती भिक्षा गुणे. भिक्षेचा नाही अडथळा. भिक्षाहारी तो मोकळा. भिक्षेकरिता सार्थक वेळा काळ जातो. भिक्षा म्हणजे अमरवल्ली. जिकडे तिकडे लिगटली. अवकाळी फळदायिनी झाली. निर्लज्ज असे पृथ्वीमध्ये देश नाना. फिरता उपवासी मरेना. कोणी एके ठाई जना जड नव्हे. गोरक्ष वाणिज्य कृषी त्याहून प्रतिष्ठा भिक्षेसी. विसंपू नये झोळीसी काही केल्या. भिक्षे ऐसे नाही वैराग्य. वैराग्य परते नाही भाग्य. वैराग्य नसता अभाग्य एकदेशी. काही भिक्षा आहे म्हणावे. अल्पसंतोषी असावे. बहु आणिले तरी घ्यावे.
मुष्टी एक. सुखरूप भिक्षा मागणे, ऐसी निस्पृहतेची लक्षणे, मृदू वाग्विलास करणे, परमसौख्यकारी. ऐसी भिक्षेची स्थिती, स्वल्प बोलिली यथामती, भिक्षा वाचवी विपत्ती होणार काळी.